लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतलं मतदान अवघ्या 3 दिवसांवर आलेलं असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला। ही घटना मुलुंडमध्ये घडली। ईशान्य मुंबई मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मुलुंड कार्यालयाजवळ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला। कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला। या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट दिली। आणि याच संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी पोलीस स्थानकात जाऊन तिकडे आपल्या बाजूने निवेदन देण्याचा किंवा तक्रार करण्याचा प्रयत्न केलाय। आणि आत्ता ही त्यांची भेट पोलीस स्थानकाला जी आहे ती आपण लाईव्ह बघताय एबीपी माझाच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला। मानपूरचा नवाब संजय पाटील जेव्हा त्याला माहिती आहे की आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी शिवाजी पार्कसाठी निघालोय, त्याच वेळी शिवसेनाचे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। पण एक पहा तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे। मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते, तिथे पोलिसांना बोलवलं गेलं पण पोलिसांनी येऊन ह्यांनाच अटक केली की निवडणूक आयोगाने। हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाचे म्हणून? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।